रेल्वे क्रॉसिंगवर आणि टोल नाक्यावर गोळ्या बिस्किट विकणारा मुलगा आयुष्यात काय करू शकतो तुम्हाला फक्त एका मिनिटात सांगतो। ही यशोगाथा आहे दौंड शहरातील तुकाराम बंडगर या युवकाची, ज्या युवकाने काही वर्षापूर्वी याच लेमन गोळ्या रेल्वे क्रॉसिंगवर टोल नाक्यावर अगदी 5-5 रुपयामध्ये विकल्या आणि आज तो तरुण अगदी टनामध्ये या लेमन गोळ्या आणि बाकीच्या गोष्टी होलसेलमध्ये विकतो। त्यामध्ये काय काय विकतो तर हे पहा, हे वाटाणे असतील पॅकिंग मध्ये, शेंगदाण्याचे छोटे छोटे पॅकिंग असतील, हे शेंगदाण्याचे असे मोठे पॅकिंग असतील ज्यामध्ये तुम्हाला हे बघा मसाला डाळ दिसती। याच्यानंतर तुम्हाला आता हा नवीन प्रकार आलाय की समोसा नमकीन म्हणते त्याला, समोसा नमकीन हे प्रकार आहे। त्याच्यामध्ये बिस्किट आहे, याच्यामध्ये वेगवेगळे बिस्किटाचे प्रकार आहेत, यामध्ये बटाटा चिप्स आहेत, असे वेगवेगळे 10 ते 15 प्रकारचे प्रोडक्ट पॅकिंग करून 4 ते 5 हजार पुढे आज एका दिवसाला हा युवक विकतो। मग ह्या 5 हजार पुढे पॅकिंग कुठं करतो तुम्हाला थोडक्यात सांगतो। ही आहे मल्टिपल आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन। यामध्ये 15 प्रकारचे प्रोडक्ट 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंबहुना 1 किलो पर्यंत तुम्ही पॅकिंग करू शकता। त्यासाठी काय करायचंय हे पहा, अशा पद्धतीत तुम्हाला कच्चा माल घ्यायचा आहे। हा कच्चा माल तुम्हाला या उपर वरी टाकायचा आहे। वरी टाकल्यानंतर इथे एक हॉब्रेट मशीन दिलेली, हे हॉब्रेट काय करतं त्या मालाला असं घोळल्यासारखं करतं आणि क्लिअर माल या जागेवर होतो। इथं तुम्ही सेट किती केलंय 50 ग्रॅम, 100 ग्रॅम त्या पद्धतीत इथं वजन होतं, ऑटोमॅटिक वजन होतं आणि या शूटमध्ये इथं तो माल पडतो। मग शेंगदाणे असतील किंवा फुटाणे असतील किंवा बिस्किट असतील। आता इथं काय होतं, या शूटच्या माध्यमातून या जागेवर इथं 2 हीटर दिलेले आहेत। हीटर 2 काम करतं, एक तर गरम करून त्याला चिटकवण्याचं काम करतं आणि त्या पिशवीला कट करण्याचं काम करतं। इथून कट झालेला माल इथं खाली पडतो अशा पद्धतीच्या पॅकिंग मध्ये। इथं जेव्हा हा माल पडतो तेव्हा तुम्हाला त्याला पॅक करायचंय, मग ट्रे मध्ये असेल किंवा मोठमोठ्या पिशव्यामध्ये असेल, पॅकिंग करायचा आहे आणि तो विकायचा आहे। आता मशीन संदर्भात बोलू, ही मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक, जी की कोल्हापूरचे बाजीराव इंडस्ट्रीज यांच्याकडून खरेदी केलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। तुम्हाला मोठी मशीन घ्यायची नसेल त्यामध्ये छोटी मशीन आहे, मध्यम मशीन आहे, जी की तुमच्या गुंतवणुकीसाठी पूरक आहे। आणि हो, तुम्हाला तुकाराम बंडगर हा लेमन गोळ्या विकण्यापासून तो आजचा होलसेल व्यापारी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।